ओके. नमस्कार. गुड इव्हिनिंग. संतुलन आनंदमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. नेहमीच आनंदी राहण्याचं रहस्य म्हणजेच संतुलन आनंद. संतुलन आनंद हा मराठी ऑनलाईन वेलनेस प्लॅटफॉर्म आहे आणि 100% नैसर्गिक पद्धतींमधून सर्वांगीण आरोग्य साधण्यासाठी आहे. निसर्गोपचार, वैयक्तिक आरोग्य साधना, योगा, प्राणायाम, आहार, पंचमहाभौतिक उपचार यांच्या आधारे संतुलन आनंद मन, शरीर आणि आत्मा यांचं संतुलन राखण्यास मदत करतो. हा पूर्णपणे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे जो तुम्हाला संतुलित जीवनशैलीकडे नेतो. घरातील प्रत्येक जण जर शांत, निरोगी आणि तणावमुक्त असेल तर आपले संपूर्ण घर पण शांत आणि समाधानी असतं. पण त्यासाठी प्रत्येकाने स्वतःसाठी असा थोडा वेळ काढणं आवश्यक आहे आणि हाच संतुलन आनंदचा उद्देश आहे. आणि म्हणूनच आजचा विषय आपण घेऊन आलेलो आहोत, जो तुम्ही नक्कीच पहिल्यांदा ऐकला असेल. सप्तपदी, गुणमिलन ते मनोमिलन. आता हा शब्द तुम्ही पहिल्यांदा ऐकला सप्तपदी म्हटल्यावरच मला बरेच मेसेज पण आले की मॅडम हा नक्की काय विषय आहे. म्हटलं आजच्या वेबिनारमध्ये हा तुम्ही विषय ऐकावा, म्हणूनच आपले प्रमुख वक्ते श्री मनोज देशमुख संस्थापक आहेत आणि सीईओ आहेत सिनर्जी मेडिकल योगा. आता त्यांचं रोप अँड बेल्ट थेरपीचं वेबिनार आपण मागच्या महिन्यात ऐकलं होतं. तुम्ही सर्वांनी त्याला खूप छान प्रतिसाद पण दिला होता. सो मनोज देशमुख सरच आज आपल्याला हा विषय आपल्यासमोर मांडणार आहेत. कॉर्पोरेट ते आरोग्य सेवा असा एक वेगळा वाटेचा प्रवास त्यांचा आहे. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठित अशा बिट्स पिलानी आणि IIM कलकत्ता या संस्थांचे ते माजी विद्यार्थी आहेत. एका बाजूला IIM सारख्या संस्थेतून आलेले व्यवस्थापन कौशल्य आणि दुसऱ्या बाजूला योग विज्ञानातील सखोल अभ्यास असा संगम मनोज सरांच्या व्यक्तिमत्वात आहे. कॉर्पोरेट जगामध्ये 23 वर्षांचा उच्च पदस्थ अनुभव, जवळपास 16 विविध देशांमध्ये वास्तव्याचा आणि कामाचा अनुभव गाठीशी असताना आरोग्याच्या क्षेत्रातील ओढीमुळे त्यांनी समाजसेवेचा मार्ग निवडला. आता ज्योतिष विषयातील त्यांचा अनुभव आणि त्यांचं कार्य थोडक्यात. मनोजजींनी वैदिक आणि डॉक्टर घैसास यांची बीजगुण पद्धत सखोलपणे अभ्यासली आहे. आरोग्य जातक अर्थात मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी या विषयाला शरीर रचनाशास्त्र आणि क्रियाशास्त्र यांची जोड देऊन ॲडव्हान्स मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी असा एक अतिशय अभिनव अभ्यासक्रम तयार करून त्यांनी तो शिकवला आहे. हर्बल या ग्रहावर विशेष अभ्यास करून हर्बल ग्रहामुळे निर्माण होणाऱ्या दोषावर अतिशय प्रभावी उपाय त्यांनी शोधलाय. पंचमहाभूतांचा पत्रिकेत नाविन्यपूर्ण वापर करून लग्न झाल्यावर नवरा बायकोच्या आयुष्यात पत्रिकेचा रोल काय असू शकतो यावर नाविन्यपूर्ण संशोधन त्यांनी केलेलं आहे. शिवाय ॲस्ट्रोविद्या.co.in ही वेबसाईट आणि प्लॅटफॉर्म तयार केला जेणेकरून गुणवत्तापूर्ण आणि संशोधनात्मक ज्योतिष शिक्षण सर्वांपर्यंत पोचावे. तर लग्नापूर्वी केलं जाणारं हे गुणमिलन नेमकं काय आहे, त्याचा शास्त्रात काय अर्थ सांगितला आहे आणि मुख्य म्हणजे लग्न झाल्यावर कुंडलीचा उपयोग काय असतो, हे सगळं असेल तर मग घटस्फोट होतात का सध्या, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या प्रबोधन व्याख्यान मालिकेत मिळणार आहेत. आणि या व्याख्यान शृंखलेचा उद्देश ज्योतिष शिकवणं नाही, तुम्हाला त्यामागचा अर्थ तर्क समजावून सांगणं हा आहे. तर ज्योतिष विषयक प्रबोधन व्याख्यान मालिकेतील पहिलं पुष्प आपण ऐकूयात श्री मनोजजींकडून. सो ओव्हर टू यू मनोजजी. धन्यवाद मेघनाजी. खूपच विस्तृत त्याने इंट्रोडक्शन करून दिलंय आणि खूप छान. कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना किंवा नवीन गोष्टीची सुरुवात करत असताना भारतीय संस्कृतीचा एक दंडक आहे की आपण आद्य देवता गणपती, कुलदेवता आणि गुरु यांना स्मरून, किंबहुना मी तर असं म्हणेन की माझ्या मुखे तुम्हीच वदा, माझे मी पण त्यातून वजा, ऐसे केल्याने गुरुराया होईल कीर्ती अपरंपार. म्हणजे बोलताना कंठ जरी माझा असला तरी बोलविता धनी दुसरा आहे,
याची यथार्थ जाणीव ठेवून आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया. मुळात ज्योतिष या विषयावर बोलायचं म्हणजे सहसा एक 60च्या पुढचे अतिशय पोक्त वयाचे कुणीतरी अपेक्षित असतात. तसं तुम्हाला सध्या तरी स्क्रीनवर काही दिसत नाहीये. त्याच्यामुळे बऱ्याच जणांना थोडंसं कन्फ्युजन झालं असेल आणि त्यातून मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा डायरेक्टर म्हणून मी कॅडबरीमध्ये बरीच वर्ष काम केलं. पण मागची 20 वर्ष मी ज्योतिषशास्त्र स्वतः शिकतोय, शिकवतोय आणि प्रबोधनात्मक बरचसं कार्य मी त्याचं करतो. कारण मुळातच या शास्त्राकडे अपरिहार्यता म्हणून लोक जास्त वळतात. आयुष्यात असा कुठला तरी प्रसंग येतो जिथे सर्व उपाय करून आपले झालेले असतात, सर्व प्रयत्न थकलेले असतात आणि शेवटचा प्रयत्न म्हणून आपण ज्योतिषशास्त्राकडे बहुतांश वेळा वळतो. बऱ्याच 80-90% केसेसमध्ये. आणि तिथेच सर्व गल्लत सुरू होते असं मला वाटतं. मुळात अं, ग्रह या शब्दाचा अर्थच बहुतांश जणांना माहित. ग्रह म्हणजे ग्रहण करणे आणि म्हणजे हनन करणे. म्हणजे निसर्गामध्ये जी शुद्ध चेतना आहे ते रोटेटिंग ऑब्जेक्ट्स म्हणजे ग्रह ग्रहण करतात. शुद्ध, सात्विक, निराकार, निर्हेतुक. त्याला कुठला रसरंग, रूप, चव काही नाही आणि आपल्या प्रॉपर्टीजनुसार प्रोसेस करून हनन म्हणजे सेंट्रिफ्युगल फोर्सने ती बाहेर फेकतात आणि ती चेतना सर्व चराचर गोष्टींवर पडते. मग सजीव असू द्यात, निर्जीव असू द्यात. आता या ग्रहांचा सगळा खेळ म्हणजे ज्योतिष आहे. आता ज्योतिषशास्त्र जसं मेघनाजींनी सांगितलं की ज्योतिषशास्त्र शिकवणं हा काही या प्रबोधन व्याख्यानमालेचा कुठलाही उद्देश नसून मुळात त्याबद्दलचं थोडंसं प्रबोधन करावं. अं, त्याच्या मर्यादा काय आहेत आणि त्याची उपयुक्तता आपण कशी आपल्या जीवनात वापरायची असते. तर त्या संदर्भात बहुतांश लोकांमध्ये अनभिज्ञता आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, की एक तर आपण त्या शास्त्राकडून असलेले एक्स्पेक्टेशन्स व्यवस्थित कास्ट न केल्यामुळे बऱ्याच वेळा आपला त्या शास्त्रावरचा विश्वास उडायला लागतो अननेसेसरली. कारण आपण ज्यांच्याकडून ते ऐकतो आहोत किंवा आपल्या मनात त्याच्याबद्दलच्या ज्या समजुती आहेत त्या कुठेतरी व्हॅलिडेट झालेल्या नसतात. तर असाच एक मुख्य टॉपिक आहे. म्हणजे सुरुवात कुठून करायची? अर्थात गुणमिलन हा सर्वात कॉमन जिथं प्रत्येक घरात जवळपास 90-95% घरामध्ये विवाह असेल तर पहिली प्रक्रिया म्हणजे पत्रिका जुळवून घ्यायची. इथूनच सुरुवात होते. म्हणजे ज्योतिषशास्त्राचं जर म्हणजे एंट्री प्रत्येक घरात होते म्हणजे गुणमिलन या प्रक्रियेतून होते आणि आम्हाला वाटलं की हा एक चांगला टॉपिक असू शकतो जिथून आपण ह्या प्रबोधनाची आपण सुरुवात करू शकतो. आणि आजची पिढी तर अजिबातच या गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. म्हणजे असं काही असतं, या या गोष्टीवरच त्यांचा विश्वास नाहीये आणि मागची पिढी जी आहे त्यांचा पूर्ण विश्वास असतो. त्याच्यामुळे एक द्वंद्व आपल्याला आज समाजात निर्माण झालेलं दिसतं, की आपण ती गोष्ट सिद्ध करून दाखवू शकत नाही किंवा त्याला एका तार्किक पातळीवर घरातले वरिष्ठ ती एक्सप्लेन करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे आत्ताचं जनरेशन त्याच्याकडे जोपर्यंत तुम्ही त्याला लॉजिकल एक्सप्लेनेशन देत नाही तोपर्यंत ते ऐकायला तयार होत नाही. मग हा दुवा जोडायचा कसा? तर त्याच्या मागचा तर्क काय आहे हे नेमकं आपण जर समजून घेतलं तर कदाचित हा गॅप आपल्याला भरता येईल. या दृष्टिकोनातून ही व्याख्यानमाला आपण सुरू करतो आणि गुणमिलन हा विषय घेतो. तर मुळात गुणमिलन आता प्रत्येकाला माहिती आहे म्हणजे वराचं नक्षत्र काय, वधूचं नक्षत्र काय आणि त्याच्यावरून किती गुण जुळले. हे पंचांगामध्ये एक साधं कोष्टक दिलेलं असतं त्याच्यावरून सुद्धा लक्षात येतं. मग जर ही प्रक्रिया एवढी रोबस्ट असेल, आपल्या पूर्वजांनी काही ना काही विचार करून ती सुरुवात केलेली असेल, तर मग आज घटस्फोटाचं प्रमाण एवढं का वाढतंय? म्हणजे मी ऍक्टिव्ह कन्सल्टेशन्स करायचो तेव्हा आठवड्याला कमीत कमी 2 घटस्फोटाच्या केसेस ऍस्ट्रॉलॉजिकली माझ्याकडे येत होत्या. म्हणजे 2023 पर्यंत मी ऍक्टिव्हली पत्रिका पाहायचो. एवढं ते प्रमाण जास्त आहे. म्हणजे अगदी 6 महिन्याचा संसार झालेल्यापासून ते 34 वर्ष संसार झाल्यानंतर सुद्धा घटस्फोटासाठी केसेस माझ्याकडे आलेल्या आहेत. म्हणजे असं काय होतं? जर पत्रिका जुळवून केलेली आहे, भरपूर गुण जुळलेले होते त्यावेळी, मग पुढे काय होतं त्याचं? मग त्याच्यातले जे पॅरामीटर्स आहेत, ज्याला महत्त्व दिलं जातं, त्या पॅरामीटर्समध्ये कालपरत्वे कुठला बदल व्हायला पाहिजे होता, तो झाला नाहीये का?
आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की लग्न झाल्यानंतर त्या दोन पत्रिका जे जुळवून तुम्ही जे काही गणित मांडलेलं असतं त्याचं काय करायचं पुढे? ते पत्रिका काही केवळ ते गुणमूल्यन आहे त्याच्यासाठी नाही बनवली ना, ती आयुष्यभर तुमची पत्रिका आहे. जन्माच्या वेळी काढलेला तो फोटो आहे. आकाशाचा काढलेला फोटो तुम्ही जन्माला आलात तेव्हा त्यावेळेसची ती पत्रिका आहे, ती आयुष्यभर व्हॅलिड आहे तुमच्यासाठी. मग ही पत्रिका सहजीवन फुलवण्यासाठी काही आपल्याला मार्गदर्शन करू शकते की करू शकत नाही? तिथे सर्वात मला असं वाटतं की एक मोठा गॅप तयार झालाय की पत्रिका ही गोष्ट, ग्रह कुठलीही गोष्ट घडवत नसतात स्वतः. ग्रह त्यांच्या टेंडन्सी आहेत, त्यांना प्रवृत्ती दिलेल्या आहेत. गुरु म्हणजे संचयात्मक प्रवृत्ती, शनी म्हणजे विलंबात्मक प्रवृत्ती. कर्माने आपण त्या प्रवृत्तीचं आवृत्तीमध्ये रूपांतर करायचं असतं. ते त्यांची प्रवृत्ती कोणासाठीही बदलत नाहीत. आणि आपण कर्माने ती प्रवृत्ती आपल्या कार्यामध्ये वापरायची की नाही वापरायची याचं तारतम्य बाळगलं तर आपण ते त्याचा पत्रिका हे वापरायचं साधन आहे. उदाहरणार्थ, एखाद्याला घर घ्यायचंय आणि त्या स्थानामध्ये जर राहू येऊन बसलेला असेल तर सहसा राहू हा फसगत होणे या गोष्टींचा कारक मानला जातो. किंवा डॉक्युमेंट्स तू नीट बघून घे, तुला आत्ताच घर घेणं गरजेचं आहे का? जिथे तो राहू येऊन बसलाय तो जाईल इकडे तिकडे तोपर्यंत. नसेल तर आपण काय सांगायचं की तो फसगत करण्याची त्याची प्रवृत्ती सोडणार नाही ना, तू कुठल्या तरी एका मित्राला सोबत घेऊन जा आणि डॉक्युमेंट्स त्याच्या नजरेखालून सुद्धा घाल. जेणेकरून एखादी गोष्ट म्हणजे आपण काय केलं की ती गोष्ट काउंटर करण्यासाठीचा एखादा कार्मिक पातळीवरचा उपाय, कार्मिक पातळीवरची ॲक्शन आपण जर घेतली, तर त्या प्रवृत्तीला आपल्याला शह देता येतो किंवा त्या प्रवृत्तीला आपल्याला त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट्स सप्रेस करता येतात. तसंच पत्रिकांमध्ये गुणमिलन करताना सुद्धा असतं. म्हणजे गुणमिलन करताना काही महत्त्वाच्या बाबी सुरुवातीला पाहिल्या जातात. मंगळ दोष आहे का? एकनाड दोष आहे का? वगैरे, वगैरे. परंतु केवळ तेवढंच बघून गुणमिलन पूर्ण होत नाही. पत्रिका जुळवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला बरेचसे पदर असतात. म्हणजे नवरा-बायकोचं नातं हे 3 पातळ्यांवर इंटरॅक्ट करत असतं. इमोशनल, इंटेलेक्चुअल आणि फिजिकल. म्हणजे भावनिक, बौद्धिक आणि शारीरिक या तिन्ही पातळ्यांवर हसबंड वाईफ म्हणून इंटरॅक्शन होणं अपरिहार्य आहे. मग या तिन्ही पातळ्यांचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते पत्रिकेमध्ये दिलेले असतात, की या व्यक्तीचा, मग ते स्त्री असेल किंवा पुरुष, नेमका पिंड कसा आहे आणि ते केवळ नक्षत्र आणि त्या नक्षत्राचे असलेले गुणधर्म यावरून ते पूर्णपणे लक्षात येत नाही. म्हणजे कुठल्याही नात्यामध्ये सकृतदर्शनी काय दिसतं यापेक्षा त्याची स्वीकृती कशी आहे हे बघायचं असतं. उदाहरणार्थ, स्त्रीचं स्त्रीत्व 2 ग्रहांनी डिफाईन केलं जातं. म्हणजे बायोलॉजिकली ती स्त्री म्हणून आहे म्हणून शुक्र आणि एक गृहिणी म्हणून ती कशी आहे म्हणून चंद्र. म्हणजे प्रणयिनी म्हणून शुक्र आणि गृहिणी म्हणून चंद्र. तसं पुरुषाच्या ह्याच्यामध्ये तो कर्तव्यदक्ष पुरुष म्हणून त्याचा रवी बघायचा आणि त्याचा पौरुष म्हणून त्याचा मंगळ. आता होतं काय, की या दोघांच्या पत्रिका जेव्हा तुम्ही अग्नीला साक्षी म्हणून लग्न करता, फॉर्मली ते रजिस्टर करता, जेव्हा या प्रक्रियेमध्ये इमोशनल, इंटेलेक्चुअल आणि फिजिकल पातळीवर तुमचं इंटरॅक्शन होतं, तेव्हा नवरा-बायकोच्या पत्रिका या एकमेकांशी इंटरॅक्ट करत असतात. त्याच्या पत्रिकेतले काही ठिकाणचे ग्रह तिच्यावर इम्पॅक्ट करणार आहेत डायरेक्ट आणि तिच्या पत्रिकेतले काही ग्रह याच्यावर इंटरॅक्ट करणार आहेत डायरेक्टली. आता हे चंद्र आणि शुक्राचं उदाहरण घेऊया. आता या स्त्रीचं स्त्रीत्व शुक्र आणि चंद्र अरे छान आहेत, पत्रिकेमध्ये खूप छान दिसतायत इंडिव्हिज्युअली तिच्या, परंतु तो त्याची स्वीकृती कशी करेल याच्यावर खरं तर नात्याचं सक्सेस आहे. किंवा त्याच्या पत्रिकेत रवी मंगळ फार छान आहे, कर्तृत्व दिसतंय, मंगळाला ताकद आहे, रवीला ताकद आहे, परंतु त्या रवी मंगळाची स्वीकृती स्त्री कशी करणार आहे याच्यावर त्या नात्याचं सक्सेस आहे. म्हणजे रादर दॅन इंडिव्हिज्युअली तुम्ही तुमचे ॲट्रिब्यूट्स कसे डिफाईन झालेले आहेत पत्रिकेमध्ये, त्यापेक्षा तुमच्या या ॲट्रिब्यूट्सना स्त्रीत्वाच्या किंवा पुरुषत्वाच्या
तुमचा जोडीदार कसा स्वीकारतो किंवा नाकारतो याच्यावर त्या नात्याचं सक्सेस असतं. आणि ते केवळ क्लासिकल गुणमेलन करून त्या गोष्टी लक्षात येत नाहीत. त्याच्यामुळे या दोन पत्रिका म्हणजे गुणमेलन किंवा पत्रिका मेलन जेव्हा करायला तुम्ही जाता कुठल्याही जाणकाराकडे, तर काही फाउंडेशनल गोष्टीची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. जे प्रश्न तुम्ही त्या जाणकाराला आवर्जून विचारणं गरजेचं आहे, की तुम्ही या बाबतीत काही भाष्य करू शकाल का? तुम्ही त्या बाबतीत काही भाष्य करू शकाल का? हे तुम्ही बघितलेलं आहे का? हे बऱ्याच वेळा मंगळ दोष किंवा मंगळाची बरीचशी भीती वाटते. पण हर्षल हा ग्रह मंगळापेक्षा सुद्धा 100 पट विक्षिप्त आहे तो. पण त्या हर्षल ग्रहाबद्दल फारसं कोणी कॉमेंट करत नाही. म्हणजे घटस्फोटाचा नंबर 1 कारकचा ग्रह जो असेल तर हर्षल आहे. म्हणजे तुम्ही त्याला दुर्बिणीतून बघितलं तरी तो इतका विचित्र पद्धतीने सूर्याभोवती फिरतो. रूढीबाह्य वर्तन करण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. मग या हर्षलाचं कारकत्व एकमेकांवर कसं इम्पॅक्ट करणार आहे, या संदर्भात तो पत्रिका मेलन करणारा जाणकार भाष्य करतोय की नाही, कमीत कमी एवढं तरी तुम्हाला माहिती असतं. म्हणजे आजकाल कसं आता आयुर्वेदाचा प्रचार झाला, त्याच्यामुळे काही बेसिक गोष्टी सर्वांनाच माहिती असतात आयुर्वेदाच्या, की प्रकृतीपिंड काय किंवा एखादं पंचकर्म का केलं जातं. फाउंडेशनल नॉलेज त्याचं प्रत्येक घराघरात थोडंफार पोहोचलेलं असतं. वाद झाला तर काय बाबा बस्ती करतात किंवा वमन करतात, अमुक-तमुक. परंतु आयुष्याचे एवढे मोठे निर्णय ज्या गुणमेलनावरून केले जातात, त्याला ज्योतिषशास्त्राचा काय पाया आहे, हे आपल्याला जर काहीच माहिती नसेल, तर कुठेतरी फसगत म्हणण्यापेक्षा तुम्हाला हाफ कुक्ड इन्फॉर्मेशन मिळण्याची खूप जास्त शक्यता असते. म्हणजे गुणमेलन गुण जुळले म्हणजे काहीतरी त्याला 18 पेक्षा जास्त गुण जुळावेत असं त्याचा काही क्रायटेरिया 36 पैकी. पण दॅट इज अ नेसेसरी कंडिशन बट नॉट सफिशियंट असं मी त्याला स्टॅटिस्टिक्सच्या भाषेत म्हणतो. म्हणजे ती फक्त एक पहिली पायरी क्रॉस झालेली आहे. त्याच्या पुढे सुद्धा 2-3 गोष्टी अतिशय आवर्जून त्याच्यावर भाष्य करणं गरजेचं आहे. जो कोणी ज्योतिषी त्याला तुम्ही कन्सल्ट करत असाल. आणि दुसरी एक गोष्ट फार फार महत्वाची आहे. आपल्याकडे पौरोहित्य करणारे गुरुजी आणि ज्योतिषी यांच्यामध्ये खूप फरक आहे. पंचांग हे फक्त गणिती भाग दिलेला असतो. त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा उल्लेख फारसा नसतो. त्याच्यामुळे पौरोहित्य करणारे गुरुजी यांनी केलेलं गुणमेलन आणि एक चांगला ज्यांनी अभ्यास केलेला आहे ज्योतिषशास्त्र यांनी केलेलं गुणमेलन याच्यामध्ये खूप फरक असू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही कोणाकडून करून घेत आहात गुणमेलन हे खूप महत्वाचं आहे. कोणत्या बाबी तुम्ही त्यांना विचारणार आहात म्हणजे लग्नापूर्वीची आता आपण गोष्ट करत आहोत, की बाबा आजकाल तुम्ही बघितलं असेल, की मागच्या 10 वर्षात भारतात 2-3 गोष्टी फार वाढल्या आहेत. एक चहाची दुकानं खूप वाढली आहेत. सगळीकडे अमृततुल्य सुरू झालंय. दुसरी आहे केकची दुकानं म्हणजे काही विचारता सोय नाही. कोपऱ्यावर केकचं दुकान सुरू झालंय. आणि तिसरं म्हणजे IVF सेंटर्स वाढलेली दिसत आहेत तुम्हाला खूप जास्त. तर फर्टिलिटीच्या बाबतीमध्ये तुम्ही दोन्ही पत्रिका इव्हॅल्युएट केलेल्या आहेत का? एक नाड दोष हा अतिशय जुजबी प्रकार आहे बघण्याचा किंवा दोघांची नाडी एक असू नये म्हणून. परंतु मुलाच्या पत्रिकेमध्ये मेल फर्टिलिटी शुक्राणूंची कंडिशन कशी आहे? मुलीच्या पत्रिकेमध्ये ओवमची कंडिशन कशी आहे? याचं पत्रिकेवर म्हणजे फॉर एक्झाम्पल रवी आणि शुक्र एका पुरुषाच्या पत्रिकेत फार जवळ येऊ नयेत असं म्हणतात कारण शुक्राणूंना हिट लागू नये म्हणून. एखाद्या पुरुषाच्या पत्रिकेमध्ये शुक्र आणि रवी खूप जवळ आलेले असतील तर शुक्राणूंना हिट लागते आणि त्याच्यामुळे शुक्राणू लवकर डाऊन होतात. मग फर्टिलिटीचे इश्यूज नंतर सुरू होतात. मग त्याच्यातला जवळपास 80% भार प्रथमदर्शनी तो स्त्रीवरच टाकला जातो. या सर्व गोष्टी सुरू होतात. परंतु ते तुम्हाला पत्रिकेत लगेच दिसू शकतं. किंवा ओवमच्या बाबतीमध्ये ओवमच्या अराउंड असणारं कवच जास्त जाड आहे का? अशा काही राशी चंद्राला मिळाल्यात का ज्याच्यामुळे पृथ्वी तत्व फार जास्त अॅक्युमुलेट झालेलं आहे. तुम्ही त्यात बदल करू शकत नाही. तुम्ही याच्यात म्हणजे त्यांचा काहीच दोष नसतो. पण ज्या क्षणाला ते जन्माला आले ती ग्रहस्थिती त्यांच्या पत्रिकेत आलेली आहे. परंतु या गोष्टीची माहिती जर तुम्हाला आधीपासून असेल तर बऱ्याच गोष्टीला विनाकारण मनस्ताप जो पुढे होतो तो होणार नाही. तुम्ही मेडिकली प्रिपेअर्ड राहता किंवा ठीक आहे या परिस्थितीतही आपल्याला लग्न करायचं आहे. परंतु दिस मीन्स दॅट वी मे नीड मेडिकल इंटरव्हेन्शन अँड
ते मेडिकल इंटरव्हेन्शन बाय डिझाईन आलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कुठेही एकमेकांकडे बोट दाखवण्याची काही गरज नाही. एवढं काउन्सिलिंग जरी आपल्याला व्यवस्थित करता आलं, तरी खूप चांगल्या प्रकारे अम, पुढे येणाऱ्या सर्व गोष्टींना आपल्याला त्यांना प्रिपेअर करता येतं त्या कपलला. मग गुणमेलन झालं म्हणजे आता गुणमेलनाची बहुतांश लोकांना काही माहिती असेल. गण आहे, देवगण आहे, राक्षसगण आहे. मग राक्षसगण म्हणजे नेमकं काय? देवगण म्हणजे नेमकं काय? मग फर्टिलिटी कशी बघायची? मुलाच्या पत्रिकेतल्या फर्टिलिटीबद्दल भाष्य करता येतं का? मुलीच्या पत्रिकेतल्या फर्टिलिटीबद्दल आपल्याला भाष्य करता येऊ शकतं का? हर्षल या ग्रहाबद्दल विशेष लक्ष दिलं गेलं पाहिजे. हर्षल हा ग्रह विक्षिप्त ग्रह म्हणून समजला जातो. तो विवाहाशी कुठे संबंधित आला असेल, तर पुढे त्याचे काही दुष्परिणाम आपल्याला दिसणार आहेत का? ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे गुणमेलन करत असताना त्याच्याकडे फार लक्ष दिलं गेलं पाहिजे. ही झाली पहिली बाब. म्हणजे लग्नापूर्वी आपण गुणमेलन या प्रक्रियेमध्ये काय प्रश्न ज्या जाणकाराकडे तुम्ही जाल, त्या जाणकाराला काय प्रश्न तुम्ही विचारले पाहिजेत या संदर्भातला पहिला भाग आहे प्रबोधनाचा. आज आज फक्त अर्धा तास आपण घेतलाय याच्यासाठी की तुम्हाला विषय प्रवेश म्हणजे पुढे जी शृंखला आपण सुरू करणार आहोत स्पेसिफिकली संतुलन आनंदच्या माध्यमातून, तर त्यामध्ये आपण काय कव्हर करणार आहोत. अगदी साध्या सोपं ज्योतिषी बनवणं हा याचा काही उद्देश नाहीये. कारण एवढे म्हणजे छोट्या काळामध्ये कुणाला ज्योतिषी किंवा त्या विषयाचं ज्ञान देता येत नसतं. परंतु कमीत कमी एवढी जसं आपल्याला फर्स्ट एड असतं ना आपल्याला, की कट लागला तर कमीत कमी सोफ्रामायसिन लावावं किंवा डेटॉलनी ती जखम धुवून घ्यावी, एवढं नॉलेज आपण घरात ठेवलेलंच असतं ना. मग हे आयुष्याचे एवढे मोठे डिसिजन तुम्ही घेत असाल, तर त्याचं फर्स्ट एडचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे, हा यामागचा उद्देश आहे. तर लग्नापूर्वीच्या गुणमेलनाबद्दल मी तुम्हाला सांगितलं. बरं आता एवढं सगळं करून सुद्धा मग जसं मगाशी मेघनाजी म्हणाल्या, की नंबर ऑफ डिव्होर्सेस इज इन्क्रीजिंग सिग्निफिकंटली. म्हणजे आणि इनफॅक्ट आता तर पुढे तर वेगळाच प्रॉब्लेम येणार आहे. गुणमेलन करण्यासाठी मुलं कारण बहुतांश आजकाल लग्न करायचं की नाही इथपासूनच प्रश्न सुरू आहेत. आणि केलं तर मूल होईल की नाही तिथे प्रश्न म्हणजे होऊ द्यायचं की नाही इथे प्रश्न सुरू आहेत सध्या म्हणजे वाद सुरू आहेत. त्याच्यामुळे पूर्ण सामाजिक स्पेक्ट्रमच आपला बदललेला आहे. मग लिव्ह इन रिलेशन कसं बघायचं पत्रिकेवरून? मग गुणमेलन करताना म्हणजे लिव्ह इन मध्ये राहताना गुणमेलन करून बघायचं की नाही बघायचं? असे काही विचित्र प्रश्न घेऊन लोक येतात. असे हजारो केसेस येऊन गेलेले आहेत. आणि सर्वात मोठी गोष्ट पत्रिकेचा रोल हा लग्न झाल्यावर संपत नाही, सुरू होतो. म्हणजे गुणमेलन झालं आणि त्याच्यानंतर ती पत्रिका फक्त कुठेतरी आयुष्यात प्रॉब्लेम आला तरच वापरायची असा काही विषय आहे का तो? तर अजिबात नाही. पत्रिका हा त्या माणसाचा पिंड समजावून सांगते तुम्हाला. तो माणूस त्याचा स्वभाव कसा आहे, तो किंवा ती आणि स्थायी भाव कसा आहे. स्वभाव आणि स्थायी भाव प्रत्येकाचे दोन वेगवेगळे असतात. स्थायी भाव हा माणसाचा कधीही बदलत नाही. म्हणजे तुम्ही त्याला कुठल्याही परिस्थितीत टाकलं, म्हणजे एखाद्याला शिकायची आवड असेल, म्हणजे शिकणं हा त्याचा जर स्थायी भाव असेल, तर तो कुठल्याही परिस्थितीत गेला तर काही ना काही शिकतच राहतो. स्वभाव परिस्थितीनुसार थोडंफार कमी जास्त होतो. मग जर त्या व्यक्तीचा पिंड तुम्हाला ती पत्रिका समजावून सांगत असेल आणि त्यात फारसा काही बदल करता येत नसेल, तर आपण दुसऱ्या त्याच्या जोडीदाराला नेमकं काय समजावून सांगितलं पाहिजे, जेणेकरून रेझोनन्स वाढवणे म्हणजे 3 पातळ्यांवरचा रेझोनन्स आहे. इमोशनल, इंटेलेक्चुअल आणि फिजिकल. भावनिक, बौद्धिक आणि शारीरिक. ह्या तिन्ही पातळ्यांवर जेव्हा रेझोनंट होतं ते नातं, तेव्हा ते नातं व्यवस्थितपणे फुलतं. आणि ते व्यवस्थितपणे फुलणं म्हणजे काय? हे सायकल रिक्षासारखं आहे. मागची 2 चाकं जी आहेत, ती इमोशनल आणि इंटेलेक्चुअल आणि पुढचं जे चाक ते फिजिकल आहे. मागची 2 चाकं फिरली की पुढचं चाक आपोआपच फिरतं. सायकल रिक्षा जर तुम्ही पाहिली असेल, तर पेडल मारल्यानंतर मागची चाकं आधी फिरतात आणि पुढचं चाक फक्त ते ऑटो रोटेशनमध्ये आहे. मग मागचं चाक जर पंक्चर झालं एखादं इमोशनल किंवा मग ड्रॅग होऊन ती गोष्ट पुढे जात राहते वर्षानुवर्ष. ड्रॅग होतो संसार. मग इमोशनल आणि इंटेलेक्चुअल पातळीवर ही व्यक्ती कशी आहे, हे जर पत्रिका सांगत असेल,
तर त्या जोडीदाराला लग्नाच्या आधी समजावून सांगणं गरजेचं आहे की बा याचा पिंड असा आहे आणि त्यात बदल होणार नाही, किंवा तिचा पिंड तसा आहे, त्यात तुम्ही रेझोनंट होऊ शकता. त्याचं साधं एक उदाहरण आहे. म्हणजे आता मगाशी मेघनाजीने पंचमहाभौतिक गोष्टींचा उल्लेख केला. आपण सर्व पंचमहाभूतांचाच खेळ आहे. गुणः गुणेषु वर्तन्ते, ते तुम्हाला कर्म प्रवृत्त करत असतात. मग प्रत्येक पंचमहाभूतांचा एक विशेष असा गुणधर्म आहे. ना एखादी पत्रिका समजावून सांगते की एखादी स्त्री कोणच्या पंचमहाभूतांनी डॉमिनंट आहे. अग्नितत्वाची आहे ती, म्हणजे की मी केवळ रास म्हणत नाही. अरे काही पत्रिकेत गोष्टी बघून असं सांगता येते ती पृथ्वी तत्वाची आहे, का वायू तत्वाची आहे, का जलतत्वाची आहे. आणि जे तत्व डॉमिनंटली त्याच्यामध्ये सक्रिय आहे, त्या तत्वाशी त्या पुरुषाने रेझोनंट कसं व्हायचंय? मग अग्नितत्वाला काही स्पेसिफिक गोष्टी रेझोनंट करतात. पृथ्वी तत्वाला काही स्पेसिफिक गोष्टी रेझोनंट करतात. उदाहरणार्थ आता पृथ्वी तत्व म्हणजे जड तत्व आहे ना, माती हाताला लागते, पृथ्वी हाताला लागते. मग असं म्हटलं जातं की पृथ्वी तत्व एखाद्या स्त्रीमध्ये डॉमिनंट असेल ना, तर तिला एखादं फिजिकल गिफ्ट दिलेलं फार जास्त आवडतं. म्हणजे त्या गोष्टींनी ती जास्त रेझोनंट होणार आहे दॅन एनिथिंग एल्स. कारण ते पृथ्वी तत्वाने डॉमिनंट आहे. म्हणजे एखादी तारीख लक्षात ठेवली, त्या दिवशी काहीतरी विशेष या गोष्टी जास्त रेझोनंट होतात. अग्नितत्वाचं गणित वेगळं असतं. वायुतत्वाचं गणित वेगळं असतं. जलतत्वाचं गणित वेगळं असतं. तेच पुरुषाला सुद्धा लागू आहे. मग जेव्हा आपल्याला अग्नितत्वात कुठली व्यक्ती कोणत्या तत्वाच्या अंमलाखाली आहे हे जर आधीच माहिती असेल, तर तुम्ही जोडीदाराला जर हे सांगू शकलात, की बाबा तारखा लक्षात ठेवणं इज एक्स्ट्रीमली क्रिटिकल फॉर हर ऑर फॉर हिम. तर तुम्ही त्याची काळजी घेऊन ती गोष्ट अंमलात आणू शकता, ज्याच्यामुळे ज्या गोष्टींमुळे त्या पार्टनरला एक सेन्स ऑफ ओनरशिप येणार आहे नात्यामध्ये, त्या गोष्टीची जाणीव जर त्या तुम्ही जोडीदाराला करून दिली आणि त्याने ती अंमलात आणली, तर कशाला गोष्टी मध्ये वितुष्ट निर्माण होत नाही ना. परंतु मुळात पत्रिका एकदा झाली, लग्न झालं, की त्याचा रोल काय आहे याच्याबद्दल कुणी भाष्यच करत नाही. ती वापरायची कशी त्याच्याबद्दलही कुणी सांगत नाही. आणि त्याच्यामुळे एक छान आयुध, एक छान फ्रेमवर्क आपल्याला आपल्या पूर्वजांनी आपल्याकडे तयार करून दिलेलं आहे. त्याचा वापर मात्र आपण फार जुजबी प्रमाणात गुणमेलन करून करण्यासाठी करतो आणि पुढे त्याचं काहीच करत नाही. म्हणजे गुणमेलन ते मनोमेलन, म्हणजे गुणमेलन झालं. मग ते मनोमिलनापर्यंत प्रवास करून घेण्यासाठी पत्रिका हे माध्यम आहे. त्या माध्यमाचा वापर कसा करायचा हे याचं जर प्रबोधन, याचं काउन्सिलिंग, याला काही म्हणू शकतो आपण, जर आपण केलं, तर नक्कीच गोष्टी फार फरक पडू शकतो. अशा हजारो केसेसवर मी वैयक्तिक मागच्या 20 वर्षांमध्ये काम केलेलं आहे. खूप केसेसमध्ये फरक पडलेला आहे. परंतु मुळातच गुणमिलन करून घेत असतानाच या गोष्टींची जाणीव त्या घरामध्ये बेसिक स्वरूपात प्रत्येक घरात ही आपली संस्कृती आहे आणि ह्याला खूप लॉजिक लावून ऋषीमुनींनी तयार केलेलं आहे. परंतु लॉजिक लावण्या म्हणजे ते समजून न घेता दोन प्रकारे या गोष्टीकडे पाहिलं जातं. एक, हे एकदमच खरं आहे आणि याला तुम्ही क्वेश्चन करायचंच नाही. ही एक एक्स्ट्रीम बाजू असते बऱ्याच लोकांची, की नाही बाबा हे. आणि दुसरे म्हणजे हे सगळं थोतांड आहे आणि ह्याला तुम्ही काही मानायचंच नाही. म्हणजे दोन्ही पद्धतीने एक्स्ट्रीम भूमिका घेणे आणि त्या दोन्ही पद्धतीतल्या लोकांनी बहुतांश वेळा ज्योतिषशास्त्राचा अभ्यासच केलेला नसतो रॅशनल भूमिकेतून. तर एका रॅशनल वस्तुनिष्ठ भूमिकेतून अभ्यास केल्यानंतर तुमच्या हाती काय लागतं आणि हाती आलेल्या गोष्टींचा अर्क काढून त्याचा तर्क तुम्हाला समजावून सांगता येतो का एका छोट्याशा प्रबोधनातून, जेणेकरून ज्योतिषी तुम्ही झालात नाही झालात, तुमचा त्या विषयातली रुची तुम्हाला असेल नसेल, प्रत्येकाला काही ज्योतिषी होण्याचं काही त्याची म्हणजे आवड असेलच अशातला भाग नाही, किंवा खूप डिटेलमध्ये जाऊन स्टडी करावं असंही त्यांना वाटण्याची गरज नाही. परंतु ज्या गोष्टींचा आधार आपण आपल्या घरातील मुला-मुलींचे भवितव्य ठरवण्यासाठी घेत आहोत, त्या बाबतीतलं अतिशय फाउंडेशनल नॉलेज तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, असं आम्हाला वाटलं. त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्र आणि प्रबोधन
आम्ही ज्योतिषशास्त्राची ट्युशन किंवा ते ज्योतिषशास्त्र शिकवण्याचे क्लासेस असा कुठेही उल्लेख मेघनाजींनी केला नाही, मीही केला नाही. कारण तो सध्या तरी आमचा हेतू नाहीये. प्रबोधनातून तुमची त्यात रुची निर्माण झाली तर पुढे त्या गोष्टी ठरू शकतात. परंतु सध्या तरी एक छोटीशी कार्यशाळा, मग ती कदाचित एका वेबिनारची किंवा 2 वेबिनारची ते आम्ही चर्चा करून ठरवू. तुम्ही तुमचा कसा रिस्पॉन्स येईल. तर गुणमेलन म्हणजे नेमकं काय? त्याचा अर्थ काय असतो त्यातल्या पॅरामीटर्सचा? आणि लग्नानंतर पत्रिकेतला काय रोल आहे? आणि तुमच्या पुढच्या पिढीला जे प्रश्न आहेत, वस्तुनिष्ठतेतून ते जे प्रश्न विचारताय, ते तुम्ही कसे सोडवणार आहात? कारण त्यांना जर तुम्ही कन्व्हिन्स करू नाही शकलात, तर मग ते त्यांची स्वीकृती जर नाही आली या सब्जेक्टला, तर ते त्याचा वापर सुद्धा करणार नाहीत. तर ती स्वीकृती आणण्यासाठी तुमचा असलेला विश्वास आणि त्यांचा असलेला अविश्वास याच्यातला जो गॅप आहे कम्युनिकेशनचा, तो भरून काढण्यासाठी ही प्रबोधनाची पहिलं पुष्प प्रबोधनाचं आम्हाला तुमच्यासमोर आणायचं आहे. त्याची सेपरेट अनाउन्समेंट संतुलन आनंद ग्रुपवर केली जाईल. ते वेबिनार कधी होईल, एक लेक्चरचा असेल किंवा 2 लेक्चरचा असेल, या सर्व गोष्टींचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळतील. आज फक्त विषय प्रवेश मला तुम्हाला सांगायचा होता. आज कुठलंही त्याबद्दलचं तार्किक व्याख्यान आपण करणार नव्हतो, कारण आपला अर्धा तासाचाच वेळ आहे आणि जवळपास तोही संपून गेलाय असं मला वाटतं. तर संदर्भित डिटेल तुम्हाला तुमच्या ग्रुपपर्यंत पोहोचतील. त्या संदर्भातले काही प्रश्न असतील तर ते कोणाला विचारायचे याचाही कॉन्टॅक्ट मेघनाजी तुम्हाला देतील. आणि आमचा हा जो नवीन प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे, गुढीपाडवाचा मुहूर्त आहे असं आपण म्हणू शकतो, जवळ झालेला आहे पाडवा. तर त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्हाला तशी खात्री आहे. आणि या संदर्भातल्या सर्व बाकीच्या सूचना तुम्हाला तुमच्या ग्रुपवर मिळत राहतील. ओव्हर टू यू मेघनाजी. येस. सो थँक्यू मनोज सर. खूपच वेगळा विषय आहे, पण प्रत्येकापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे असं मला आजच्या या वेबिनारमधून लक्षात आलं आहे. सो आपल्याला मेसेज येत आहेत की लवकरच आपल्याला ह्या वेबिनार बद्दलची माहिती नक्कीच कळेल. सो असंही दिसतंय की हा विषय बराच सखोल आहे. थोड्याच वेळात तुम्ही याची कल्पना सगळ्यांना दिली की काय आहे ऍक्च्युली गुणमिलन ते मनोमिलन. पण बरेच प्रश्नही सगळ्यांना आहे हेही मला माहिती आहेत. पण आपण लवकरच या, जसं आता मनोज सर म्हणाले, लवकरच आपण या विषयाची व्याख्यानं किंवा आपण म्हणू कार्यशाळा स्वरूपात आपण घेऊन येणार आहोत. त्याची सगळी माहिती आपल्या संतुलन आनंदच्या प्रत्येक ग्रुपवर शेअर केली जाईल. याच्याशिवाय तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर आपण लवकरच, मी तुम्हाला नंबर शेअर करीन, शीतल मॅडम यांचा नंबर मी शेअर करीन, तुम्ही त्यांना डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकता मेसेज करून. हा जो आत्ता आपला आहे तो युट्यूबवर लवकरच बऱ्याच जणांना हे सेशन अटेंड करता आलं नाहीये. सो युट्यूब लिंक आपण ग्रुपवर पाठवणार आहोत. सो थोडक्यात तुम्हाला आयडिया येणार आहे सप्तपदी म्हणजे काय ह्याची. सो थँक्यू मनोज सर. थँक्यू सो मच. गुड नाईट ऑल. बाय.